गुगल मॅपने आम्हाला हरवलंय. देव आता पावलाच पाहिजे एवढ्या कष्टाने गेलोय तर. काढवलीत आलोय आम्ही, आमच्या गावी आलोय. बर्थडे गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. आजकाल काय घे बरं झालं. 85 दिवे बनवले. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आजोबांचा 85th बर्थडे आणि त्याचं सेलिब्रेशन चाललंय. स्टार्ट करायचं विसरलेली, पण जे आधीचे लिम्स आहे ते तुम्ही नक्की बघा आणि बर्थडे व्लॉग एन्जॉय करा. टाळी दे. हाय, टाळी दे. हाय बोला. हाय, आज तुमच्या वडिलांचा बर्थडे आहे. काय म्हणायचं तुम्हाला? गर्दी झाली. रिकाम करा. डन बाय दादू. बोलली ना, डेकोरेशन डन बाय दादू. आता बोलली, मगाशी दाखवलं आम्ही. असं कर एकदा असं कर. बॉटल पकड. कुछ ही देर में उद्घाटन. आज आहे आमच्या बाबांचा बर्थडे, 85th बर्थडे, आणि तो आम्ही आज सेलिब्रेट करणार आहोत. ते आता तयारी सगळी झालेली आहे आणि सर्वात मोठी तयारी 1 2 मेन गोष्ट दोघांनी मिळून हे एवढं छान डेकोरेशन केलंय. देऊ शकता दादूला. बापरे, ऑर्डर साठी मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देते. कैसा है? अच्छा लगा? भैया किधर है? तेरा बर्थडे कब है? इसका नंबर लेके रख. हाँ, डेकोरेशन के लिए प्लीज कॉन्टॅक्ट. तर आता एवढं सगळं डेकोरेशन हे पण आम्ही थोडस केलंय. लाईट लागते. हा, आणि गेम्स खेळायचे आहेत, डान्स खेळायचे आहेत. आणि बाटली आणि एक ग्लास घेऊन एक नाचणार. ते जमाल कुठू असं टास्क देऊया. चालायला जमतंय का बघूया. आणि मोठाले पण बाटली घ्या डोक्यावर, हे घ्या. आता तयारी करायला तयारी ते मध्ये काय करूया, दिवा ठेवायचा. नाही तर फुलं ठेवू ना. आता आलीस तू. अरे बाबांची ऐकलं का ते? ह्याचं ना हाय करा आणि एट करा. कळलं का? हाय आणि एट करूया. सब पॉसिबल आहे. आता आमच्या बाबांचे बर्थडेचे ओवाळणीचे दिवे. काकींचा तो व्हिडिओ आठवतोय, धागे हे करत होते ना ते. त्याच्यात येत गो ह्याच्यात ठेवा. छोटे झाले ना, छोटे बनवलेत. काकाने बनवले, आमचे जरा मोठे झाले. तू बिहाइंड द सीन घेतली की नाही? आणि ह्या काकांचे आणि त्या काकांचे वेगवेगळे झाले. ते कुठले त्याच्यातले? हे बघ, हे छोटे काकांचे. आमचे मोठे. मम्मीचं कुठे आहे तू दाखव. गेला मोदक काउंट राहिली. काउंट कर. शर्वी से हाय. बोल हाय. बोल हाय. फ्लाइंग किस दे शर्वी, फ्लाइंग किस दे. इथे दे. लावून घे ठोकवे ना तो. ही बाहेर गेले तर
केक रेडी आहे ना. तर यावेळी साली गोड काय गुलाबजामुन केक सगळे ते तिकडे पेटत होते हा इथे फुकतोय तर आपण तिथून सुरुवात केलीत ना. हो आतूनच केले. ते जाडे आहेत ना. 85 फायनली पेटला दिवा. किती मेहनत लागते त्याला. हो कॅन्डलनी नाही बनी होतो. कॅन्डलनी काय होतं 85 दिवे बनवले. 85 दिवे 85 मराठीत सांग जरा. 85 दिवे बनवले. येतच नाही दिवे. मोस्ट अवेटेड आले 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 दिवे आले. बाबा घाबरले असते. बार बार दिन ये गाए Happy birthday to you, Baba. Happy birthday to you, Baba. Happy birthday to you. Happy birthday to you. गरम आहे ते पास करायला नाही जमणार. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. सो आता आम्ही केक कापतोय प्रिशा बिलेटेड हॅपी बर्थडे. आता प्रिशाचा आपला बर्थडे करणार आहे. पप्पानी लय मोठा केक आणलाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prisha. Happy birthday to you. Happy birthday प्रिशा. आणि खाल्ला बाबांच्या हातात. बाबांचं गिफ्ट. या हातात. नाही असं नॉर्मल असू दे. सोड. चल असू दे. वा वा वा. गिफ्ट बघितलं की नाही. अशी कर अशी कर. श्रेया आता रिॲक्शन दे. घरी असो खोड रिॲक्शन दे. पेन पेन हा पेन चांदीचा पेन. वा वा वा. असू दे. आपण पण झाला. बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट. पहिला माझं झाला ना बर्थडे. सगळी शांत का बसले. असं झालंय तुझं. सगळे झालंय. नाचो नाचो बाबा नाचो. नंतर मग कपडे काढल्यानंतर बाबा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बोलतोय. थँक्यू थँक्यू. किती वर्षाचे झालं. किती वर्षाचे झालं. 96. हा. ओ गिफ्ट आलं बाबांचं.
कसं वाटलं तुम्हाला हे सेलिब्रेशन? कसं वाटलं? आवडलं? हा? आणि हे दोन हे काय आजकाल काय घे? बरं झालं नाही घ्यायचं. आज बड्डेच्या दिवशी होऊन गेली थोडीशी बोलले आजकाल मी घेत नाही ना ते, म्हटलं आज बड्डेच्या दिवशी होऊन जाऊ दे. आवडला ना? आता 86 इकडे झालं ना, 86 सुरू झालं. अजून 15 वर्ष बाकी आहेत. 16 वर्ष. 100 दादूचं 100 किती 101. ठीक आहे, 101 वा ब्लॉग पण येईल मग. काय बोलताय? 15 वर्षात काय बोलतात? नातींची लग्न सगळ्या नातींची लग्न. लग्न बघायचं ना, लग्न बघणार मस्तपैकी नाचणार विसणार. नातू 15 वर्षानंतर लग्न करणार. दाखव दादू दादूला यायला नाचून बघणार ते. लग्न होईपर्यंत राहणार. दिशा कुठे गेली? मस्तपैकी एन्जॉय करायचा आणि मस्तपैकी राहायचं. हा. की नाही? हा? हो बोला. असं तुम्हाला काय कमी आहे का? हा? हा बोला असं करा. नाही बोला. देवाला गेलो ना होय मला देवाला जा तुम्ही. आता अप्पा कोण परफॉर्मन्स देणार आहे? अप्पा ह्याच्यावर अप्पा कोण परफॉर्मन्स देणार आहे? कोण नाचणार आहे ह्याच्यावर? हा. आलं. फायनली अख्खं गाणं ऐकलं आम्ही त्यांना. आता अख्खं गाणं मला शकीरा गाणं पाहिजे. शकीरा गाणं. नागी डान्स करतो आम्ही. ते सर्कल करा. काकी तुमच्यामुळे ती रडते. तर आता आम्ही आमच्या बर्थडे पार्टी नाही का, तर आता आमची बर्थडे पार्टी संपलेली आहे आणि आता आम्ही खेळणार आहोत पूल ॲज युजल. सो दर इज अ टीम ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 8 लोक, 8 आणि 9 आप्पा आम्ही उनो खेळणार आहे. सो भेटूया बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललोय, कुठल्या मंदिरात चाललोय? द्वारकेश्वर. ही एक अनप्लॅन्ड विजिट आहे आमची. त्याच्याचमुळे काल 2 तासासाठी घातलेला ड्रेस मी आणि दीदीने पुन्हा घातलेला आहे आणि बाकी सगळ्यांनी त्यांचे ड्रेसेस घातले. सो येस. हां बोल. काय बोलवते? बुलावा आहे. ठीक आहे, पण आम्ही आता जिथे जातो तिथे जाता जाता आम्ही भेटू तुम्हाला. बाय बाय.
मित्र जरा किती टाइम झाला, ही 5वी हेअरस्टाईल आहे तिची, ती ट्राय करते पण अजून तिला कळलं नाही केस काय बनवायचे. तिने माझ्या खिशात एकदा रबर टाकायला दिलाय, एकदा चाप ठेवायला दिलाय, तर तिला अजून कळत नाही ती केस कशी बांधेल. किती मोठा प्रश्न आहे तिच्यासाठी केस. दीदी गेली का? आज ऍक्च्युली नो मेकअप लुक आहे. कोणी कोणी मेकअप केलाय? मी या नाही केला तर तिने केलाय बघा. इथे लाल, इथे लाल, डोळ्यांना लाल, इथे लाल. आम्ही नो मेकअप आहे. बघा सगळं काळं सुळ. लिपस्टिक लावले. चला दर्शनाला निघाली आमची गाडी. पोचते आपण 10 मिनिटात. तर मी आणि अप्पा आम्ही चालू स्कूटीने, मग काकी आणि काका दुसऱ्या स्कूटीने आणि बाकी सगळे ऑटोने. ऑटोने चाललोय. कोंबलेत रिक्षावर सगळे. आम्ही नालासोपाऱ्यावरून विरारवरून गावी आलोय. काढवलीत आलोय आम्ही, आमच्या गावी आलोय. आतला रस्ता आहे. आम्हाला बरोबर रस्त्याने चाललोय का आपण हरवलोय? बरोबर रस्त्याने चाललोय, शॉर्टकटने चाललोय. आता जे बाकीचे मागे आमचे काका पण आहेत, 2 आम्ही स्कूटीवाले लोक आम्ही पुढे आलो आहेत आणि ऑटोवाले अजून खूप मागे आहेत. तर मग कधीपर्यंत पोहोचत. इथे स्पीड ब्रेकर दिसतच नाहीत आम्हाला. धूळ मातीने त्यांना लपवलं गेलं आहे. त्यामुळे पूर्ण गावसारखं वातावरण आहे. काय मंदिर मी म्हटलं आम्ही काढवलीत आलो. असं म्हटलं आमच्या गावात विचार द्वारकाधीश. गुगल मॅप आलोय ना, त्याच्यामुळे आपण चुकलेले आहे. आपण चुकलेले आहे. भेटत नाहीये. कुठल्या मंदिरात घुसलो काय माहिती. समजलं द्वारकाधीश समजा दुसऱ्या मंदिराचं दर्शन घेऊन निघालो. पुढंच दाखवते तो. आता मागे 2 मिनिट होता. आहे का रस्ता तरी आहे का? मला रस्ता पण वाटत नाही असेल. गुगल मॅपने आम्हाला हरवलंय. आणि 2 मिनिटं, मग 5 मिनिटं आणि आता 8 मिनिटं दाखवत आहे. हा रस्ता नसणारच. हा असा खडबडीचा रस्ता आहे. आता आम्ही फायनली एका आजोबांना विचारलंय रस्ता आणि त्यांनी आम्हाला तो रस्ता सांगितलाय की आम्ही एक राईट लेफ्ट चुकीचा घेतला असेल आणि त्यामुळे आम्ही शेवटला पोहोचलो. विरारच्या पण पुढे जे काही असेल त्याच्या शेवटला, त्याच्या पुढे काहीच नसावं तेवढ्या टोकाला आम्ही पोहोचलो. दिसला बोर्ड फायनली आम्हाला द्वारकाधीशचा. लेट्स गो. देव आता पावलाच पाहिजे एवढ्या कष्टाने गेलोय तर. फायनली आम्ही मंदिरात आलो आहोत आणि इथे खूप गर्दी दिसते. कलरफुल दिसतंय, म्हणजे सगळे लोक दिसतात इथे. आपल्या इकडे फिरून आणलं. हा आमची लोक तिथे उभी आहेत. ते बघा तिकडे. फायनली गाईज आम्ही पोचलो. मंदिर दाखवतो तुम्हाला. आम्ही पोचलो फायनली. दिस इज द मंदिर. अजून जरा जवळ जाऊन दाखवतो आम्ही, पण आम्हाला वाटलं की आम्ही आधी पोचू स्कूटीने, बाईकवाले आधी पोहोचलो. पण हे लोक आधी पोचले. आम्हाला गुगल मॅपने जरा धोका दिला. गुगल मॅपने आम्हाला जरा वेगळा रस्ता दाखवला, त्याच्यामुळे आम्ही पार शेवट बघून आलोय. मुंबईचा शेवट, डोंगरच, खडखडीत रस्ता. आम्ही काढवलीत पोचलेलो माहितीये का. खरं वाढवतं की आपण चिपळूण मध्ये आलोय. तर मध्ये आतल्या रस्त्याने तर खरंच मला आतल्या रस्त्याने खोपोली दिसली, मग चिपळूण दिसलं, मग काढवली दिसली. सगळ्या 3 जागेवरचे एक ठिकाण दिसले मला. आम्हाला असं वाटत की आम्ही चिपळूण मधून येतोय सरळ एकदम.
खरंच करपलो आम्ही उन्हात, करपलो पूर्ण गरम गरम. जाताना पण तुम्हालाच जायचंय. हा जाताना जाऊ, आता आम्हाला रस्ता कळलाय. आता बांधलं ना त्यांनी. आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि आता आम्ही घरी जाणार आहे, मस्त लंच करणार आहे आणि डन. पाय गरम गरम झाले. इथे काही लोक जीन्स घालून आलेले, त्यांना रिटर्न पाठवलं, म्हणजे अलाउड नाही केलं मंदिरात जायला. ऑफकोर्स मंदिरात येता तर ट्रेडिशनल ड्रेस गरजेचं आहे, म्हणून आम्ही हे प्रिफर केले, बिकॉज आमच्याकडे दुसरे नव्हते, आम्ही एकाच दिवसासाठी आलेलो. बट एनिवेज दर्शन खूप छान झालं, फोटोज खूप छान आलेत आणि आता आम्ही घरी जातो आहे. जेवण आहे. मी असं सकाळी वरवर ऐकलं की आज पुरणपोळी असणार आहे जेवायला. लेट्स सी. बाय. सो येस, लेट्स गो घरी. आता आम्ही शिस्तीत सरळ रस्त्याने जाणार आहे, नो वाकडा रस्ता. परत काढवलीला नाही जाणार आहे. आता आम्ही सरळ रस्त्याने जातोय. पुन्हा एकदा करपत ॲपने आम्हाला फसवलं. गुगल मॅपने आम्हाला खूप घाण प्रकारे फसवलं होतं. त्यालाही माहिती नाही की तो रस्ता अजून झालेला नाही आहे, तरी आम्हाला त्या रस्त्याने पाठवलं त्याने. तेवढा चांगला सरळ रस्ता असूनही मग आता आम्ही ठरवलं, जे इथले लोकल ऑटोवाले आहेत, ज्याच्यातून आमची हाफ ऑफ द फॅमिली येते, आम्ही त्यांना फॉलो करत आता जाणार आहे. गुगल मॅपवरचा भरोसा माझा तसाही खूप आधीच उडालेला, पण अप्पा गुगल मॅपच्या भरोश्यावर चालवत होते, म्हटलं चालवू दे. तर ठीक आहे, त्यांनी परत एकदा भरोसा तोडला आहे आमचा. ठीक आहे. सो आता आम्ही घरी पोहोचलो. बाकीची सगळी ऑटोमध्ये, ती ऑटो दिसते आहे, ती आमची ऑटो आहे. एक ऑटो पुढे गेली, मागे काका, त्याच्या मागे अजून एक ऑटो. हा आता गेली ना पुढे. मग आपण असं झालं की ऑटो पुढे कशी गेली आणि मी कसं मागे राहिलो. आता ऑटो पळवणार, सॉरी आता गाडी पळवणार. ती बघा ती ऑटो आहे. गौ माताची स्पॉटेड. ही बघा ही पुढची आपली ऑटो आहे.